शिंदे फडणवीसांमध्ये काल रात्री पाऊण तास बैठक झाली। मंत्रिमंडळ विस्तारावर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा। मंत्रिमंडळ विस्ताराआधी गृह खात्यावरून रस्सीखेच सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरलाय। नागपूरमध्ये उद्या दुपारी 4 वाजता मंत्र्यांचा शपथविधी। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार। 15 तारखेच्या शपथविधीची मला कल्पना नाही। अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करू असं देवेंद्रजी बोलले। प्रवीण दरेकर यांची माहिती। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात महायुतीमध्ये एकमत, सूत्रांची माहिती आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत बावनकुळेंची 40 मिनिटे चर्चा। शिंदेंच्या भेटीनंतर बावनकुळेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। मुख्यमंत्री फडणवीसांकडे गृह आणि अर्थ खातं, एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि महसूल आणि अजित पवारांकडे गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम खातं असेल, सूत्रांची माहिती। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरलाय। भाजप 21, शिंदेंची शिवसेना 13 आणि अजित पवार गटाला 9 मंत्रिपदं मिळणार आहेत, सूत्रांची माहिती आहे। भाजपकडून जुन्यांसोबत नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता। नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, देवयानी फरांदे, राहुल कुल, गोपीचंद पडळकर यांना संधी, सूत्रांची माहिती। शिंदे गटात मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग। तानाजी सावंत आणि भरत गोगावले शिंदेंच्या भेटीला। तानाजी सावंतांचा पत्ता कट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। नागपुरात हिवाळी अधिवेशनामुळे पंचतारांकित हॉटेलच्या मागणीमध्ये वाढ। एका सूटचा दर आता 40 ते 50 हजारांवर। आमदार निवासापेक्षा श्रीमंत आमदारांची हॉटेलला पसंती असल्याची चर्चा आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज आहे। मूठ घट्ट राहिली पाहिजे। रोहित पवारांची आई सुनंदा पवार यांचं मोठं वक्तव्य। सर्वांनी अजितदादांचं नेतृत्व मान्य करावं आणि राष्ट्रवादी म्हणून एकत्र यावं, अमोल बिडकरींचं आवाहन। तर अजितदादा आणि शरद पवार एकत्र आल्यास आनंदच, अंकुश काकडेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीने एकत्र यावं ही दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांची भावना आहे, मात्र आमची राजकीय भूमिका वेगळी, त्यावर वरिष्ठ निर्णय घेतील, सूरज चव्हाण यांचं वक्तव्य। शरद पवारांकडील 5 खासदार फोडा तरच केंद्रात मंत्रिपद देणार, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना भाजपनं सांगितलंय, संजय राऊतांचा दावा आहे। संजय राऊतांचा इशारा ठाकरे गटासाठी होता। शरद पवार स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, संजय शिरसाट यांचं उत्तर। अजित पवार गटाकडून कुठल्या खासदाराला ऑफर नाही। पवार जो निर्णय घेतील त्याला 8 खासदारांची एकवाक्यता असेल, शरद पवार गटाचे खासदार अमोल कमरकाळे यांचं वक्तव्य आहे। फक्त फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे। अजून भाजपला किती राक्षसी बहुमत पाहिजे, उद्धव ठाकरेंचा सवाल आहे। हात पसरवणं, भीक मागणं हा माझा स्वभाव नाही। आता सन्मानानं वागणूक दिली तरच मी पक्षाचा, सन्मान न मिळालाच पक्षासमोर हात पसरवणार नाही। अजित पवार गटाचे माजी आमदार दिलीप मोहितेंकडून खंत व्यक्त। एक है तो सेफ हेचा नारा, पण बांगलादेश आणि मुंबईतही मंदिरं सुरक्षित नाहीत। फडणवीसांचं हिंदुत्व काय करतंय? दादरच्या मंदिराला आलेल्या नोटीसवरून उद्धव ठाकरेंचा सवाल। ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलतात। उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व हे बेगडी आहे, बावनकुळेंचा पलटवार। बाडग्यांनी हिंदुत्वावर बोलू नये, उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेल्या टीकेला प्रसाद लाड यांचं उत्तर। मंदिर गणपतीचं आहे की हनुमानाचं हेही माहीत नाही आणि चालले हिंदुत्व सांगायला, संजय राऊत यांनी संपूर्ण पक्ष संपवलाय। अजून किती माफी करून घेणार उद्धवजी, चित्रा वाघ यांचं ट्विट करत निशाणा। भाजपनं आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, राजकारणासाठी आम्ही हिंदुत्व वापरत नाही, अंबादास दानवेंचा चंद्रशेखर बावनकुळेंवर घणाघात। 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीनंतर पालिका निवडणुकांचं भवितव्य ठरणार आहे। राज्यातील महापालिकांच्या निवडणुका एप्रिलनंतर होण्याची शक्यता आहे। राज्यात लोकप्रतिनिधींच्या 34,000 जागा रिक्त्यात। मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याचे संजय राऊतांचे संकेत। स्वतंत्र लढून कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे, ज्यांना स्वतंत्र लढायचं आहे त्यांनी लढलं पाहिजे, संजय राऊत यांचं वक्तव्य। संजय राऊतांच्या देहबोलीमध्ये नैराश्य दिसतंय, राऊतांनी भूमिका स्पष्ट करावी, विजय वडेट्टीवारांची मागणी। अश्विनी भिडेंची सीएम कार्यालयामध्ये प्रधान सचिव म्हणून नियुक्ती। मेट्रो वुमन अशी ओळख असलेल्या अश्विनी भिडे आता मुख्यमंत्री कार्यालयात। नगराध्यक्षांच्या कालावधीमध्ये सुधारणा, 2.5 वर्षांऐवजी आता नगराध्यक्षांचा कालावधी 5 वर्षांचा असेल। नांदेडमध्ये अपहरण झालेल्या ठाकरे गटाचे शहर प्रमुख गौरव कोटगिरेंची 4 तासानंतर सुटका। गौरव कोटगिरेंना सुटकेनंतर पोलिसांशी संपर्क साधलाय। कोटगिरेंचं 7 ते 8 जणांनी केलं होतं अपहरण। अपहरण झालेल्या गौरव कोटगिरेंनी अज्ञाताविरोधात दिली आहे तक्रार। अपहरणकर्त्यांनी धमकी दिल्याविरोधामध्ये फिर्याद, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। सरपंच संतोष देशमुखांच्या गाडीचा पाठलाग करताना सीसीटीव्ही समोर आलाय। संतोष देशमुखांचं अपहरण करून झाली होती हत्या। संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर बीड आक्रोश। मसाजोगमधील सरपंच हत्या प्रकरणी बीडच्या केज पोलीस ठाण्यात ठिय्या। खासदार बजरंग सोनवणेंच्या समर्थकांकडून पोलिसांविरोधामध्ये घोषणाबाजी।
मस्साजोग हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी ऐवजी एसआयटी कडून करावा, मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी आहे, तर आमदार सुरेश धस यांची माहिती. नाशिक रस्त्यावर उतरलेल्या अफवेमुळेच परभणीमधील बाजारपेठ अचानक बंद, पोलिसांनी परभणी शहरात गस्त वाढवली आहे. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचं आवाहन. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ अकोल्यामध्ये युवा मुक्ती सामाजिक संघटनेचं आंदोलन, आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची संघटनेची मागणी. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ नांदेडच्या देगलूरमध्ये विविध पक्ष संघटनांकडून बंद, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची संघटनांची मागणी. परभणीतील घटनेचा नंदुरबार जिल्ह्यात जाहीर निषेध, आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची भीम आर्मीची मागणी. पालघरच्या तारापूरमधील रहिवाशांचं पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन, डम्पिंग ग्राउंडवर केमिकल टाकणाऱ्यांविरोधात कारवाई न करता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर कारवाई, तारापूरकरांचा आरोप. जालन्याच्या अंबडमधील अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी मुख्य आरोपी अटकेत, इतर तिघांचा शोध सुरू आहे. अंबड पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक शोध घेण्यासाठी रवाना. प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि ख्यातनाम काष्ठशिल्पकार प्राचार्य मनोहर सप्रेंचं निधन, 92व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन. आज अंत्यसंस्कार होणार. उंडाळे प्रादेशिक पाणी योजना तातडीनं पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करा, आमदार अतुल भोसलेंचे आदेश, भोसलेंची अधिकाऱ्यांसोबत बैठक. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सेतू चालकांचं निदर्शनं, खासगीकरण न करता महाआयटी या शासकीय संस्थेमार्फतच आधार नोंदणी सुरू ठेवण्याची मागणी आहे. धुळ्यातील मालेगाव रोडवरील स्वर्गीय जानकीबाई देशपांडे वाचनालयाच्या वतीनं रामरक्षा पठण स्पर्धेचं आयोजन, स्पर्धेत 650 विद्यार्थ्यांचा सहभाग. जळगावात तृतीयपंथीयांचं विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन, बोगस नकली तृतीयपंथीयांचा त्रास आणि झालेल्या मारहाणीची चौकशी करण्याची मागणी आहे. धुळ्यात सिलेक्ट्रिसायकल जनजागृती सायकलला सप्ताहाला सुरुवात झाली आणि रॅली काढत आजाराबाबत नागरिकांचं प्रबोधन. आदिवासी बहुल साक्री आणि शिरपूरमध्ये सिकल सेल आजाराचे रुग्ण अधिकारी. नंदुरबारच्या धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यामधील विद्यार्थी मोबाईल नेटवर्कच्या अभावामुळे अपार आयडीपासून वंचित आहेत, तर अनेक कुटुंब स्थलांतरित असल्यामुळे देखील अडचणी आल्यात. नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या नेत्रंग शेवाळी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याच्या प्रक्रियेला सुरुवात, तळोदा ते गुजरात हद्दीपर्यंतच्या कामाला सुरुवात. पुण्याच्या खेड तालुक्यामधील दत्तवाडीत दत्त जयंती निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह, विठू नामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या गजरात अखंड हरिनाम सप्ताह. पुण्याच्या खेड तालुक्यातील प्रति पंढरपूर कळूसमध्ये दत्त जयंती, भाविकांसाठी मासवडीचा महाप्रसाद, 5000 भाविकांनी घेतलाय महाप्रसादाचा आस्वाद. भिवंडीत ठाकरे गटाकडून बांगलादेश अत्याचार आणि ईव्हीएम विरोधामध्ये आंदोलन, मशाल हातामध्ये घेत मोर्चा, ईव्हीएमची प्रतिकृती जाळत संताप व्यक्त. नाशिकमध्ये ईव्हीएमच्या विरोधात मोर्चा, महानुभव पंथ आणि वारकरी संप्रदायाकडून ईव्हीएम विरोधात मोर्चा, मोर्चात मविया, मनसे आणि वंचितचे स्थानिक नेतेही सहभागी. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात नागपूरच्या नरखेडमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा, सकल हिंदू समाजाकडून नरखेड बंदची हाक. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात भाजपा आक्रमक, नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचं आंदोलन. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 12 किलो सोनं जप्त, डीजेच्या लाईटमधून सोन्याची तस्करी, दोघांना अटक. नवी मुंबईत 12 कोटींचा ड्रग्ज जप्त, गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, विविध भागात 25 ठिकाणी छापेमारी, 13 नायजेरियन ताब्यात आहेत. लातूरमधील इंडियानगर भागात राहणाऱ्या एका युवकाचा संशयास्पद मृत्यू, युवक खासगी डॉक्टरांकडे कामाला असल्याची माहिती आहे. डॉक्टरनंच बेदम मारहाण करत हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. कल्याणच्या रॉक माउंट वाणिज्य संकुलाच्या इलेक्ट्रिक डक एरियाला आग, इलेक्ट्रिक डकमधील पॉवर बंद करून आग नियंत्रणात. मुंबईच्या चेंबूरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग, 3 ते 4 दुकानांचं नुकसान, फर्निचर आणि सायकलींचं मोठं नुकसान. मुंबईच्या सांताक्रूज पश्चिमच्या दांडा गावठाण्यामध्ये पाण्याअभावी स्थानिकांचा गोंधळ, पोलिसांकडून प्रकरण शांत, पालिकेचं दुर्लक्ष. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडावर विकासाचा डल्ला, कल्याण पश्चिमेमधील मौलवी कंपाऊंड परिसरातला भूखंड आहे, विकासकावर गुन्हा दाखल. कल्याण डोंबिवली परिसरात भटका श्वान आणि मांजर चावल्यानं 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. वर्षभरात 18,700 जणांना श्वान चावल्याची अधिकाऱ्यांची माहिती आहे. पालघरमध्ये पिसाळलेल्या घोड्यानं घेतलाय 7 जणांना चाबा, घोड्याच्या हल्ल्यामध्ये 7 जण जखमी झाले. जखमींवर पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जळगावात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, पत्रकारावर दमदाटी करणाऱ्या उपायुक्त गणेश चाटेंवर कारवाईची मागणी आहे.
साताऱ्याच्या सिव्हिल कॉलनीजवळ रानगव्यांचा वावर आहे. परिसरामधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामात मक्याच्या पेरणी क्षेत्रामध्ये मोठी वाढ. मका पीक लागवडीला प्राधान्य. पारंपरिक शेतीला छेद देत शेतकऱ्यांचा यंदा भाजीपाला पिकाकडे कल. धुळे तालुक्यामध्ये मेथी आणि कोथिंबीरीची लागवड, मात्र भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी नाराज. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पावसाळी कांद्याची आवक वाढली आहे. कांद्याला 3,500 रुपयांपर्यंत भाव आहे. शेतकरी मात्र नाराज आहेत. भंडारातील विघ्नेश्वरा हायब्रिड स्पीड बियाणे कंपनीकडून आता शेतकऱ्यांची फसवणूक. 145 उलटूनही पीक न आल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. यवतमाळमध्ये कापसाला खुल्या बाजारामध्ये 6,500 तर सीसीआयमध्ये 7,521 रुपये भाव. सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी. गोकुळ दुधाच्या खरेदी दरामध्ये कपात केल्यानं दूध उत्पादक संतापलेले आहेत. 16 डिसेंबरला कोल्हापूरमधील शेतकरी करणार आहेत आंदोलन. यवतमाळ बस स्थानक बनलाय चोरांचा अड्डा. बस स्थानकामधून एका महिलेचे 5 लाख रुपये किमतीचे सोनं चोरल्याची घटना. आमदार किशोर जोरगेवारांनी पालिका सभागृहात घेतली आढावा बैठक. चंद्रपूर शहरात स्वच्छतेबाबत विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना. अमृत 2 पाणीपुरवठा योजनेवरून नाराजी व्यक्त. भिवंडीत बनावट फेविकॉल आणि फेविक्विक बनवणाऱ्या गोदामावर छापा. गोदाम मालकाच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला नागपूर पोलिसांकडून अटक. टोळीमध्ये मध्य प्रदेशमधील गुन्हेगारांचा समावेश आहे. दरोडेखोरांकडून पोलिसांकडून अधिकचा तपास दरोडेखोरांकडून घेतला जात आहे. पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर बुक फेस्टिव्हलचं आयोजन. सरस्वती यंत्राचं नीलम गोऱ्हे आणि चित्रा वाघ यांच्या हस्ते उद्घाटन. बुलढाणा जिल्ह्यात चहाच्या टपरीवरील कागदी आणि प्लास्टिक कपावर बंदी. जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश आहेत. आझाद हिंद संघटनेनं केली होती मागणी. 8 राज्यांमधील 19 ठिकाणांवर एनआयएची छापेमारी. छापेमारी दरम्यानच्या डायरीमध्ये पाकिस्तानी क्रमांक, पेन ड्राईव्ह आणि हार्ड डिस्क एनआयएकडून जप्त. अमरावतीच्या छायानगरमध्ये एनआयएची छापेमारी. काल ताब्यात घेऊन सोडलेल्या युवकाची आज पुन्हा चौकशी. संबंधित तरुण पाकिस्तानमधील संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. अविश्वास प्रस्तावाच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गोंधळ. मी शेतकऱ्याचा मुलगा झुकणार नाही, जगदीप धनखड यांचं विधान. तर मीही गुजरातचा मुलगा म्हणत खरगेंचा पलटवार. संसदेत 4 दिवस संविधानावर विशेष चर्चा. राज्यसभेच्या खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी. पैशांच्या जीवावर हिमाचल प्रदेश महाराष्ट्राचं सरकार पाडलंय. पुढच्या निवडणुका बॅलेटवर घ्या. लोकसभेत प्रियंका गांधींची मागणी. पुष्पा फेम मल्लू अर्जुनला 50,000च्या जात मुचलक्यावर 4 आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर. हैदराबादमधील थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणात कोठडी. थिएटरमधील चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू. चेंगराचेंगरीच्या घटनेत कोणत्याही एका व्यक्तीला जबाबदार धरणं बरोबर नाहीये. अभिनेता वरुण धवन याच्याकडून अल्लू अर्जुनची पाठराखण करण्यात आली आहे. पुष्पा 2च्या प्रीमियर वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 2025च्या महाकुंभ मेळ्यासाठी विविध प्रकल्पांचं उद्घाटन. विकास कामांमध्ये प्रयागराजमध्ये 10 फ्लायओव्हर्स आणि नद्यांवरील स्थायी घाटांचा समावेश आहे. आजपासून गावाच्या मैदानावर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची 3री कसोटी सुरू. भारताचा नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय. संघात 2 बदल. रवींद्र जडेजा आणि आकाशदीपला संधी आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसंदर्भात आयसीसीची मोठी घोषणा. भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवले जातील. भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामनाही दुबईतच होईल.